लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला पार पडले। दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 राज्यातील आणि एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे 88 जागांवर मतदान झाले। या टप्प्यामध्ये आधी 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतूल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने 88 जागांवर मतदान झाले। या जागांसाठी एकूण 1198 उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी 1097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत, तर एक उमेदवार द्वितीयपंथी आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये 60% मतदानाची नोंद झाली, मात्र आता तुलनेमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कमी मतदानाची ही नोंद झालेली आहे। काय टक्केवारी आहे आणि दुसरा टप्पा कसा झाला पाहूयात जेम विशेषमध्ये। दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे। देशामध्ये ठिकठिकाणी मतदारसंघामध्ये हे मतदान पार पडलं। देशातील मतदानाची टक्केवारी काय त्यावर एक नजर टाकूया सर्वात आधी। राज्य आणि राज्यातली टक्केवारी आपण पाहतोय। त्रिपुरामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे 78.63%, मणिपूरमध्ये 77.18%, पश्चिम बंगालमध्ये 71.84% मतदान झालं, तर जम्मू काश्मीरमध्ये 71.63% आणि आसाममध्ये 70.78% इतकं मतदान झालंय। कर्नाटकमध्ये 67.29% मतदान झालं, केरळमध्ये 65.28%, राजस्थानमध्ये 63.88%, मध्य प्रदेशमध्ये 56.76% मतदान झालं, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54.34% मतदान झालंय। दुसऱ्या टप्प्याची ही जी लढत होती, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं। महाराष्ट्र राज्यामध्ये 8 मतदारसंघ होते, 4 विदर्भातले आणि 3 ते 4 विदर्भातून आणि मराठवाड्यातून होते। दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात कुठे मतदान होणार आणि ही लढत कशी होणार होती त्या संदर्भातलं आपण लढतचं तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोण कोण उमेदवार रिंगणात होते आपण ते पाहतोय। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान होतं, शिवबाटाचे उमेदवार आहेत। दुसऱ्या टप्प्यातील तिरंगी लढत जिथे होणार होती त्याचा तपशील आपण पाहतोय। अकोल्यामध्ये अनुप धोत्रे भाजपाचे उमेदवार, अभय पाटील काँग्रेसचे उमेदवार, तर प्रकाश आंबेडकर वंचित कडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। दुसरीकडे अमरावतीमध्ये नवनीत राणा, दुसऱ्या टप्प्यातली ही लढत आपण पाहतोय। रामदास तडस वर्ध्यातून, तर त्यांना अमर काळे राष्ट्रपती उमेदवार यांचं आव्हान होतं। त्यानंतर यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील यांना संजय देशमुख शिवबाटाचे उमेदवार यांचं आव्हान होतं। राजश्री पाटील या शिवसेनेकडून उमेदवार होत्या। शिवसेनेचे हिंगोलीतून बाबूराव कदम कोळीकर उमेदवार होते, तर शिवबाटाकडून हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचं त्यांना आव्हान आहे। प्रतापराव चिखलीकर नांदेडमध्ये भाजपाचे उमेदवार, तर काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचं त्यांना आव्हान। रासपकडून परभणीमध्ये महादेव जानकर म्हणजे महायुतीचे उमेदवार आणि शिवबाटाकडून परभणीमध्ये संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर ही लढत दुसऱ्या टप्प्यातली आणि इथं मतदान पार पडलेलं आहे। 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी पार पडला। 19 एप्रिल रोजी झालेल्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर ज्यामध्ये अंदाजे 64% मतदान झालं, या टप्प्यामध्ये 60%च्या आसपास मतदान झालेलं आहे। ठिकठिकाणी राज्यात, देशभरातील काही राज्यांमध्ये हे मतदान पार पडलं। राज्यामध्ये किती मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं त्याची आकडेवारी पाहूयात। दुसऱ्या टप्प्यातील मतदान कोणकोणत्या राज्यामध्ये किती मतदारसंघात झालं आपण ते पाहतोय। मतदारसंघ राज्य 1 ते 3 मतदारसंघ असलेले राज्य म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये 1 मतदारसंघासाठी मतदान पार पडलं, त्रिपुरामध्ये 1 मतदारसंघासाठी, छत्तीसगडमध्ये 3, पश्चिम बंगालमध्ये 3 मतदारसंघासाठी मतदान झालंय। 5 ते 10चा तपशील पाहतोय आपण। बिहार, आसाममध्ये 5 मतदारसंघासाठी मतदान झालंय, मध्य प्रदेशमध्ये 7 मतदारसंघासाठी, महाराष्ट्रात 8, उत्तर प्रदेशमध्ये 8। 10 ते 20ची आकडेवारी पाहतोय। राजस्थानमध्ये 13 मतदारसंघासाठी मतदान दुसऱ्या टप्प्याचं पार पडलं, कर्नाटकात 14, केरळमध्ये 20। राज्यासह देशातील काही राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं। देशात दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण लढत कुठली होती तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून।
दुसऱ्या टप्प्यातली महत्त्वाची लढत ही पाहतोय आपण काँग्रेसकडून वायनाडमध्ये राहुल गांधी तर अॅनी राजा या भाकपच्या उमेदवार वायनाडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ही लढत महत्त्वपूर्ण. शशी थरूर काँग्रेसचे तिरुवनंतपुरममध्ये उमेदवार तर राजीव चंद्रशेखर हे भाजपाचे उमेदवार तिरुवनंतपुरममध्ये. त्यानंतर ओम बिर्ला भाजपाचे कोटा राजस्थानमधले उमेदवार तर तिकडे काँग्रेसकडून राजस्थान कोटामध्ये प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. ही प्रमुख लढत आपण देशातली पाहतो. लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा, प्रमुख मतदारसंघ आणि प्रमुख उमेदवारांची यादी देखील ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात. दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आपण पाहतोय. राहुल गांधी काँग्रेसकडून वायनाडमध्ये, शशी थरूर तिरुवनंतपुरममध्ये तर के.सी. वेणुगोपाल हे काँग्रेसचे केरळमध्ये उमेदवार. भाजपाकडून तिरुवनंतपुरममध्ये राजीव चंद्रशेखर, सुकांता हे भाजपाचे पश्चिम बंगालमध्ये तर ओम बिर्ला कोटाचे उमेदवार भाजपाचे. काँग्रेसकडून उदयपूरमध्ये ताराचंद्र मीना यांना संधी देण्यात आली तर सी.पी. जोशी यांना भिलवाडामध्ये, वैभव गहलोत हे काँग्रेसचे जालोर राजस्थानचे उमेदवार. भाजपाचे जोधपूरचे गजेंद्र सिंह शेखावत, हेमा मालिनी मथुरेमधून भाजपाकडून तर मेरठमध्ये अरुण गोविल. राजेश रंजन हे काँग्रेसचे बिहारमधले उमेदवार. काँग्रेसमध्ये बेंगळुरूसाठी मनसूर अली खान यांना तर जेडीएस कडून एच.डी. कुमारस्वामी. तेजस्वी सूर्या भाजपाकडून कर्नाटकचे उमेदवार. भूपेश भागेल हे काँग्रेसचे छत्तीसगडचे उमेदवार. भाजपाकडून नवनीत राणा प्रमुख चेहरा अमरावतीमध्ये. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.